हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण TET परीक्षा ज्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 विषय माहिती घेतली होती. आज आपण या व्हिडिओमध्ये पेपर क्रमांक 2 जो आहे इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचा त्या पेपरच्या अभ्यासक्रमाविषयी आणि गुण विभाजनाविषयी या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पेपर क्रमांक 2 आता ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर पेपर क्रमांक 2 जो असतो तो कुणासाठी असतो? BEd झालेले आणि DEd झालेले पण विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात. तर बघा, 6वी ते 8वी साठी म्हणजे उच्च प्राथमिक स्तरासाठी शिकवण्यास पात्र होण्यासाठी हा पेपर आहे. तर या पेपरमध्ये जो पहिला घटक आहे ज्याच्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहेत तो आहे भाषा 1, जसं की आपली मराठी भाषा, त्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि भाषा 2 जसं आपल्यासाठी इंग्रजी आहे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, त्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता याची पाठ्यक्रमाची सिलेबसची व्याप्ती कशा पद्धतीची आहे? या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतो. त्याचं विभाजन दिलेलं आहे बघा. भाषा 1 मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि हिंदी या भाषा आपण भाषा 1 म्हणून घेऊ शकतो. आता भाषा 2 मध्ये देखील तुम्ही इंग्रजी घेऊ शकता, मराठी घेऊ शकता किंवा इंग्रजी किंवा मराठी हे विषय तुम्ही घेऊ शकता. पण दोनच विषय पेपर 1 साठी म्हणजे भाषा 1 म्हणून आणि भाषा 2 म्हणून तुम्हाला घेता येणार नाहीत. त्यानंतर बघा, याचा अभ्यासक्रम जो आहे तो इयत्ता 6वी ते 8वीची प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमासंबंधी भाषेचा पाठ्यक्रम जो आहे त्यात आधारितच असणार आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असणार आहेत. याचबरोबर विशेष गरजा असणारे बालक जसं मतिमंद, गतिमंद यांची गुण वैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुण वैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती, जसं गणित विषयासाठी वेगळ्या आहेत, भाषा विषयासाठी अध्यापन पद्धती वेगळ्या आहेत. त्यानंतरनं विज्ञान विषयासाठी दिग्दर्शन पद्धती असेल, प्रायोगिक पद्धती असेल, म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, त्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर मूल्यमापन, सातत्यपूर्ण मूल्यमापन, सर्वकष मूल्यमापन, नैदानिक चाचण्या या सर्व मूल्यमापनावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर या विषयासाठी प्रचलित अध्यापन, आता तुम्हाला हा जो विषय आहे, जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याचा अभ्यास कुठून करायचा आहे? तर बघा, या विषयासाठी प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका म्हणजे BEd अभ्यासक्रमातील 11 ते 14 वयोगटातील संबंधित प्रचलित BEd अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेल्या व सध्या राज्यात सुरू असलेल्या पाठ्यक्रम लागू राहील, जसं मानसशास्त्र असेल किंवा अध्यापनशास्त्र असेल. त्यानंतरनं आता चौथा जो आहे त्यातला गट अ, विज्ञान आणि गणित ज्यांचा विषय BEdला असणार आहे त्यांच्यासाठी आहे. गणित आणि विज्ञानसाठी गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी 30 गुण गणितासाठी आणि 30 गुण विज्ञानासाठी राहणार आहेत. त्याचं विभाजन देखील सांगितलेलं आहे. या विषय स्तरावर प्रश्न हे विज्ञान आणि गणितावर मूलभूत संबोध, मूलभूत संकल्पना, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असणार आहेत. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम यासाठी लागू असणार आहे. त्यानंतर आता ज्यांचं गणित आणि विज्ञान नाही, ज्यांचं समाजशास्त्र हा विषय आहेत म्हणजे BEdचे मेथड असतील, तर त्यांच्यासाठी बघा, त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान नसणार आहे. त्यांच्यासाठी 60 प्रश्न हे सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 प्रश्न असणार आहेत. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. आता याची काठिण्य पातळी जर बघितली, वरील सर्व विषयाची जे आपण 5 विषय बघितलेले आहेत त्यामध्ये 5वा विषय जे आहे ते 4थ्यामध्येच 2 केलेले आहेत त्यांनी. समाजशास्त्र म्हणून 60 प्रश्न आणि
गणित आणि विज्ञान म्हणून 60 प्रश्न अशा पद्धतीने त्यांनी विभाजन केलेलं आहे. वरील सर्व विषयाच्या इयत्ता 6वी ते 8वी हे बेसिक पुस्तकातूनच तुम्हाला अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व मूलभूत संकल्पना ह्या तुमच्या इयत्ता 6वी ते 8वीच्याच पाठ्यक्रमातून अभ्यास करायचा आहे. प्रचलित आता संदर्भ ग्रंथ तुम्हाला संदर्भ साहित्य व्हॅलिड संदर्भ साहित्य जे वैधानिक आहे ते शालेय पाठ्यक्रमातील पुस्तके, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम BEdचा आणि प्रचलित संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके, प्रचलित BEd अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता याचं गुण विभाजन कसं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, इथे तुम्हाला 150 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती? 150 प्रश्न आणि मार्क पण असणार आहेत 150. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा तयार होतो की आता हे जे तुम्ही आपण जे 4 घटक सांगितले होते बघा, पहिलं भाषा 1 त्याचं विभाजन कसं आहे तर ते पण सांगतो मी. बघा, पहिला 1 जो आहे भाषा 1 त्याच्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भाषा 2, जसं मराठीवर 30 प्रश्न. आता माझं इंग्रजी आहे भाषा 2 तर त्यावर 30 प्रश्न. बरोबर आहे. त्यानंतर मानसशास्त्र हा तिसरा जो पॉईंट आहे त्यावर 30 प्रश्न. बरोबर आहे. आणि आता चौथा जो पॉईंट आहे गणित आणि विज्ञानसाठी 60 प्रश्न विचारले जातील. किंवा जर तुमचं गणित आणि विज्ञान नसेल, तुमचं समाजशास्त्र असेल तर समाजशास्त्रावर 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा पद्धतीनं 30, 90 आणि हे 60 किती झाले? 150 प्रश्न तुम्हाला एकंदरीत दुसऱ्या पेपरला विचारले जाणार आहेत. सर्वांना समजलं? आता इथं दुसरा मुद्दा आहे की यासाठी वेळ किती आहे. तर यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे 2-2.5 तास. 2 तास 30 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 2.5 तासामध्ये तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे. त्यामध्ये हे सर्व घटकावर ज्यांचं आता समाजशास्त्र असतील त्यांना गणिताचा एकही प्रश्न विचारला जाणार नाही. अशा पद्धतीनं TET पेपर क्रमांक 2 आहे आणि त्याचं घटकानुसार गुणविभाजन देखील या पद्धतीनं आपल्याला मांडता येतं. चालतंय. येणारी लवकरात लवकर जी TET परीक्षा होणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलमार्फत क्लासेसचं आयोजन केलं जातं. सेटनेट परीक्षा असेल, पेपर 1 आणि पेपर 2, त्याबरोबरच TET परीक्षा असेल, पेपर 1, पेपर 2, CTET परीक्षा असेल, पेपर 1, पेपर 2, त्यानंतरनं टेट परीक्षा जी सर्वांसाठी एकच पेपर असतो त्या संदर्भात देखील आपल्या चॅनलमार्फत मार्गदर्शन केलं जातं. ज्यांना क्लासेस जॉईन करायचे असतील किंवा चौकशी करायची असेल किंवा आपला ग्रुप जॉईन करायचा असेल ऑल एक्झाम कट्टाचा, त्यांनी 9689 04 77 38 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. ग्रुप जॉईन करायला मेसेज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर शिक्षण प्रक्रियेमधील काही अडचणी असतील, डॉक्युमेंट संदर्भात किंवा काही क्युरीज असतील तरी देखील तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमच्या समस्येचं समाधान शोधू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.